फूड कॉझिंग एक्सेस सिक्रेशन ऑफ इन्सुलिन आर शुगर, रिफाइंड कार्बोहायड्रेट कुठले कुठले, मैदा, तांदूळ, गहू पीठ चाळलेले, हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप, फ्रूट ज्यूस, घरी तयार केलेले फ्रूट ज्यूस सुद्धा त्यात फ्रुक्टोज जास्त असते, स्टार्ची व्हेजिटेबल्स. काय करायचंय, कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी करायचं. यासाठी काय करायला लागेल, हे पदार्थ टाळा. कसे टाळायचे, डायरेक्ट पण आणि स्वीट पदार्थामधून सुद्धा. स्वीट पदार्थातून पण घ्यायचं नाहीये. साखर, मध, गूळ सगळ्यामध्ये शुगर असते. चहा आणि कॉफी यातून भरपूर साखर खातो आपण. वर्षाच्या गाठीला एक व्यक्ती या चहा कॉफीतूनच किमान 10 किलो साखर प्रत्येक व्यक्तीच्या पोटात जात असेल. तर चहा आणि कॉफी आपल्याला पूर्णपणे बंद करायचंय आणि हे सहज शक्य आहे. काहीही अवघड नाही. फक्त 7 दिवस त्रास होईल. 7 दिवसानंतर तुम्हाला याची आठवण पण येणार नाही. ज्यांना डायबिटीज नाही त्यांनी सुद्धा बंद करायचं आहे. हे पदार्थ दिसायला जरी चांगले असले तरी शरीरासाठी खूप घातक आहेत. हे जर आपण लक्षात घेऊ तर आपला यांना खाण्याचा जो मोह आहे तो आपल्याला सहज टाळता येईल. डायबिटीजच्या पेशंटनी चोरून रात्रीच्या वेळेस फ्रीज मधून जाऊन पदार्थ काढून खायचे नाहीयेत. हे सगळे काय आहे, म्हणजे नॉन डायबिटिक पेशंटनी जर ते बनवलेच नाही घरामध्ये तर चोरून खायचा प्रश्न येत नाही. त्यामुळे कोणीच खायचं नाही. हे सगळे पदार्थ आपल्याला टाळायचे आहेत कारण यातून कार्बोहायड्रेट खूप मोठ्या प्रमाणात जातात. ह्याच्यामध्ये हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप असते, हे टाळायचं आहे. घरी तयार केलेले ज्यूस सुद्धा घ्यायचे नाहीये. तुम्ही फळं खाऊ शकता जे डायबिटीजला चालतात ते मी तुम्हाला सांगणार आहे, पण ज्यूस तयार करून घ्यायचा नाही कारण त्याची शुगर पटकन वाढते. याचं प्रमाण मॉडरेट ठेवायचं आहे. ज्याला आवडत असेल ते खोबऱ्याचं तेल, कच्ची घाणीचं खोबऱ्याचं तेल आहारामध्ये इन्क्लूड करू शकता. शक्य नसेल त्यांनी खोबरं भरपूर प्रमाणात वापरू शकता. खोबरं जरी वापरलं भरपूर प्रमाणामध्ये तरी सुद्धा तुम्हाला वेगळं खोबऱ्याचं तेल खायची गरज नाही. बटर बाहेर मार्केटचं नाही, शक्यतो जर घरी तयार करता आलं तर चांगलं, कारण याच्यामध्ये बऱ्यापैकी प्रिझर्वेटिव्ह आणि सॉल्ट असतात, तेच हानिकारक आहेत. त्यामुळे घरी तयार केलेलं लोणी तुम्ही वापरू शकता मनसोक्तपणे. घरी तयार केलेलं तूप, गाईचं तूप व्यवस्थित खाऊ शकता, काहीही मनाई नाहीये, प्रोव्हाइडेड तुमच्या दिवसाला जेवढ्या फिजिकल ऍक्टिव्हिटीज, एक्सरसाइज तुम्ही रेग्युलर करत असाल तर. असं नाही की डॉक्टरांनी सांगितलं भरपूर खायचं, हा एक्सरसाइज वगैरे सगळं बंद आणि येऊ दे असं नाही म्हणायचं. तिळाचं तेल शरीरासाठी चांगलं असतं. मधून मधून तिळाचं तेल वापरायला पाहिजे. एकच एक तेल वापरायचं नाही. शेंगदाणा तेल पण खूप चांगलं असतं. सोयाबीनचं तेल शक्यतो बंद करायचं आहे, शक्यतो. त्याच्याऐवजी तुम्हाला शेंगदाणा तेल, तिळाचं तेल, मोहरीचं तेल मिक्स करण्याकरता, आपण पंजाब किंवा उत्तर प्रदेशचे नाही आहोत, आपण मोहरीचं तेल खाऊ शकत नाही, पण साधारणतः 800 ml शेंगदाणा तेल आणि 200 ml जर मोहरीचं तेल त्यात मिक्स केलं तर आपण ते सहज खाऊ शकतो. आणि हे कॉम्बिनेशन हार्टसाठी चांगलं आहे. पण तेल वापरत असताना कच्ची घाणीचं तेल किती लोक वापरतात या ठिकाणी? कच्ची घाणी तेल 2-4च हात फक्त वरती आहेत. आयडियली जे रिफाइंड तेल आपण वापरतो हे रिफाइंड तेल 400 डिग्री पर्यंत हीट केलं जातं, त्यातलं सगळं तेल निघावं म्हणून. आणि इतक्या जास्त प्रमाणामध्ये हीट केलं तर त्याच्यामध्ये काहीच उरत नाही. उलट हे तेल ऑक्सिडाइज होऊन शरीरासाठी घातक आहे. त्यामुळं कच्ची घाणी तेल ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी कच्ची घाणी तेल वापरायला सुरुवात करा. थोडं महाग असतं. शेंगदाणा तेल हे जर 100 रुपये किलो असेल तर ते साधारणतः 250 रुपये किलो असतं. कमी खा पण कच्ची घाणी तेल खा. कुठलंही तेल हे कच्ची घाणी तेल वापरलं गेलं पाहिजे. त्याला कोल्ड कंप्रेस म्हणतात. गव्हाचे व ज्वारीचे पीठ चाळू नका. हातसडीचा तांदूळ वापरा. जो लाल तांदूळ असतो तो तांदूळ वापरा. तो शक्य नसेल तर बासमती वापरा. परंतु इंद्रायणी किंवा अगदीच मऊ मऊ होणारा जो भात असतो
तो अजिबात वापरू नका, कारण तो भात खाल्ल्यानंतर साखर पटकन वाढते, इन्सुलिन शरीरात जास्त सिक्रेट होतं. त्यामुळे मोकळा मोकळा होणारा बासमती राईस किंवा हातचडीचा तांदूळ हा तांदूळ चांगला. खोबऱ्याचे तेल, घरचे लोणी किंवा कच्ची घाणी तेल वापरा. तेलाच्या बाबतीत ही काळजी घ्यायची आहे. भरपूर कच्च्या भाज्या व शिजलेल्या भाज्या यांचा जेवणामध्ये वापर करा. अर्धी थाळी आपली कच्च्या भाज्यांनी भरलेली पाहिजे, तुम्हाला डायबिटीस असो किंवा नसो. आयडियल थाली काय? हाय हेल्दी फॅट्सचं प्रमाण वाढवा, जे चांगलं आहे ते. प्रोटीन्स मॉडरेट करा आणि कार्बोहायड्रेटला एकदम कमी करा. आणि भरपूर भाज्या. कार्बोहायड्रेटला कमी करण्यासाठी काय करायचंय? साखरेला हद्दपार करा. आमच्याकडे हा जेव्हापासून मी डायबिटिकचा प्रोग्राम घ्यायला सुरुवात केलं तेव्हापासून मी डायबिटिकच्या खोलात शिरून एक एक गोष्ट माहिती केली. अगोदर आमच्या घरी पण महिन्याला 6 किलो साखर लागायची. आमच्या घरी आम्ही 2, आमचा एक छोटू, एवढेच जण, तरी 6 किलो साखर लागायची. आता फक्त अर्धा किलो लागते. त्यातलीही पाव किलो बहुतेक पाहुणेच चहामध्ये घेऊन जात असतील. आमच्या घरात फक्त पाव किलो साखर महिन्याला यूज होते. इतकं ड्रास्टिकली आम्ही साखरेचं प्रमाण कमी केलं. सेंटरवरती पण मी या ठिकाणी आलो, त्यांनी स्वीट्स वगैरे बनवले, पण मी काही खाल्लं नाही. पाहिजे नाही खाल्लं ना, मान्य आहे ना? बघा, म्हणजे जे प्रॅक्टिकली तुम्हाला सांगतो ते मी माझ्या जीवनात फॉलो करतोय. साखरेला हद्दपार करा. चपाती किंवा भाकरी कशी बनवायची, प्रॅक्टिकल टिप्स या महत्वाच्या लिहून घ्या. गव्हाचे पीठ किंवा ज्वारीचे पीठ 50% घ्यायचे, न चाळलेले गव्हाचे पीठ किंवा ज्वारीचे पीठ. ह्याच्यामध्ये 50% मुगाचे पीठ मिक्स करायचे. मूग नसेल तर चणा पण चालेल, हरभरा चालेल. हरभऱ्याची डाळ नव्हे. जशी अख्खी ज्वारी किंवा गहू असते तसा अख्खा मूग किंवा अख्खा चणा. त्यानंतर काय करायचंय? मिक्सर मधून दुधी भोपळा किंवा दुधी भोपळ्याचा किस, त्याच्यामध्ये खोबऱ्याचं तेल असेल शक्यता टाका, नाही टाकलं तरी चालेल. 1 चमचा स्पिरुलिनाची पावडर टाकायची. आता तुम्ही म्हणाल स्पिरुलिना काय आहे? किती लोकांना माहिती आहे स्पिरुलिना? 1, 2, बस फक्त 2च लोकांना माहिती आहे स्पिरुलिना. तर ही स्पिरुलिनाची जी पावडर आहे ही इतकी चांगली आहे की याच्या 1 चमच्यामध्ये 1 किलो भाजी इतके सगळे विटॅमिन्स, अँटीऑक्सिडंट्स, प्रोटीन्स सगळे असतात त्या 1 चमचा स्पिरुलिनामध्ये. आणि डायबिटिकच्या पेशंटमध्ये अँटीऑक्सिडंटचं खूप महत्त्वाचा रोल आहे. आणि हे अँटीऑक्सिडंट्स आपल्याला या स्पिरुलिनामधून मिळतात. शिवाय ओमेगा 3 फॅटी ॲसिडचा व्हेजिटेबल सोर्स सगळ्यात चांगला कोणता असेल तर तो स्पिरुलिना पावडर आहे. तुम्ही जर मोबाईल उघडला, ऑर्गॅनिक स्पिरुलिना पावडर जर गुगलवर टाईप केलं तर तुम्हाला लगेच कोण स्पिरुलिना पावडर तुम्हाला प्रोव्हाइड करतं त्याचे ॲड्रेस मिळतील, फोन नंबर्स मिळतील. तर तुम्ही फोनवरती पण ऑर्डर करू शकता. साधारणतः 300 रुपये लागतात 100 ग्रॅम स्पिरुलिनाच्या पावडरला. आणि ही स्पिरुलिनाची पावडर आपल्या सर्वांसाठी वरदान आहे. विशेष करून जे लहान मुलं भाजीपाला खात नाही, फळं खात नाही, अशा मुलांना स्पिरुलिना पावडर जर तुम्ही भाजीमध्ये किंवा चपातीमध्ये जर टाकली तर त्यांना मिळणारे जे न्यूट्रिएंट्स, लागणारे जे न्यूट्रिएंट्स आहेत त्याची भरपाई ही स्पिरुलिना पावडर करून देते. तर कशी बनवायची भाकरी किंवा चपाती? 50% गव्हाचे किंवा ज्वारीचे पीठ, 50% मुगाचे किंवा चण्याचे पीठ, दुधी भोपळा मिक्सरमधून काढून किंवा किसून, खोबऱ्याचं तेल 2 चमचे, कच्ची घाणी असेल तर चालेल, नसेल तर चालेल, स्पिरुलिना पावडर 1 चमचा, सेंधे मीठ चिमूटभर, पण ब्लड प्रेशर असेल तर सेंधे मीठ नाही टाकायचं आहे. हे सगळं मिक्स करून ह्याची चपाती किंवा भाकरी बनवायची आहे. ही डायबेटिक पेशंटसाठी आणि बाकीच्यांसाठी सुद्धा आयडियल आहे. ही आमच्या घरी बनलेली भाकरी आहे, तुम्हाला दाखवण्यासाठी घेऊन आलेलो आहे. काय काय दिसतंय बघा. एका बाउलमध्ये ज्वारीचं पीठ, एका ह्याच्यामध्ये मुगाचं पीठ, एका ह्याच्यामध्ये दुधी भोपळ्याचा किस, एका ह्याच्यामध्ये ती हिरवी स्पिरुलिनाची पावडर आहे, सेंधे मीठ आहे आणि खोबऱ्याचं तेल आहे. हे सगळं मिक्स करून ही भाकरी बनवलेली अतिशय चांगली होते, चवीलाही छान होते. अजिबात आपण रोगी आहोत असं वाटत नाही खाताना, है ना? तर ह्या भाकरीने काय होणार आहे बघा. यामुळे कार्बोहायड्रेटचे प्रमाण डायरेक्ट 50% कमी होणार आहे. सोबतच दुधी भोपळा व मूग पीठ यामुळे काय होणार आहे?
फायबरचं प्रमाण वाढणार आहे. म्हणजे मुळात तुम्ही कार्बोहायड्रेटला 50% कमी केलं आणि सोबत फायबरची जोडी लावून दिली, त्यामुळे काय होणार, त्या 50% मधून पण साखर हळूहळू हळूहळू शोषली जाणार. यामुळे अन्नातील ग्लुकोज अतिशय हळूवार शोषले जाईल. इन्सुलिन हळूवार रक्तात मिसळेल. जास्त शुगरमुळे लिव्हर टॉक्सिसिटी होणार नाही, इन्सुलिनची लेवल वाढणार नाही. ठीक आहे. आजपासून डायबिटीज किंवा नॉन डायबिटीज पेशंटनी चपाती किंवा भाकरी कशी बनवायची लक्षात आलं. भात हा दुसरा प्रोडक्ट महत्वाचा आहे. तर भाताच्या ऐवजी खिचडीला प्राधान्य द्यायचं. शक्यतो खिचडी खायची. कशी बनवायची खिचडी? 50% हातसडीचा तांदूळ किंवा बासमती तांदूळ आणि 50% मुगाची सालीची डाळ. हिरवी डाळ जी असते ना, ज्याला साल असते, ती 50% डाळ घ्यायची. खोबऱ्याचं तेल टाकता आलं तर टाका, नाही टाकलं तरी चालेल. आणि अशा प्रकारे ही खिचडी बनवायची. अशा खिचडीमध्ये जर तुम्ही भाज्या पण कट करून टाकल्या तर अजून चांगलं. जर शक्य झालं तर भाज्या पण त्या शिजताना त्याच्यामध्ये टाका. एखाद्या वेळेस वाटलंच की नाही नुसता भात खायचा आहे आपल्याला, ही खिचडी नको आहे, तर अशा वेळेस काय करायचं, वरण जास्त घ्यायचं आणि थोडी त्यात भाजी मिक्स करून ते खायचं आहे, जेणेकरून त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी होईल. प्रोटीन बद्दल मी तुम्हाला सांगितलंय. पूर्वी हा समज होता की लोणी, तूप आणि खोबऱ्याचं तेल कोलेस्ट्रॉल वाढवतात. आता हे संशोधनात सिद्ध झालेलं आहे की हे सगळे हार्ट फ्रेंडली आहेत. आहारातील तेलाचे प्रमाण वाढवण्यासाठी काय करायचंय, खोबरं किंवा खोबऱ्याचं तेल, लोणी, तूप याचे प्रमाण वाढवायचं आहे. ओले खोबरे, बदाम, पिस्ता, अक्रोड, काजू व जवसाचे प्रमाण वाढवायचे. जवस कसं खाणार, चटणी करून खाऊ शकता. कशी चटणी करणार, जवसाची चटणी रोज करावी लागते. 24 तासाच्या नंतर त्यातलं ओमेगा 3 फॅटी ऍसिडचं ऑक्सिडेशन होतं. जर तुम्ही रोज जवसाची चटणी करू शकत असाल तर ती खाणं सगळ्यात चांगलं. परंतु तसं जर शक्य नसेल तर जेवणानंतर 1 चमचा भाजलेलं जवस बडीशोप सारखं चावून चावून खायचं. हा त्याला दुसरा पर्याय आहे. चटणी हा सगळ्यात चांगला पर्याय, परंतु तो शक्य नसेल तर हा दुसरा पर्याय फॉलो करायचा आहे. ट्रान्सफॅटचं प्रमाण जे आहे त्याला लिक्विड व्हेजिटेबल ऑइल्स म्हटलेलं आहे. याला काय करतात, त्याच्यामध्ये हायड्रोजन गॅस मिसळतात आणि आपलं सोयाबीनचं तेल किंवा सनफ्लॉवर तेल काय होतं, डालडा बनतं, सनफ्लॉवर बनतात. तो जो घट्ट असतो तो काही वेगळा नसतो. आपल्याच तेलामध्ये, पाम ऑइलमध्ये किंवा सनफ्लॉवरच्या ऑइलमध्ये हायड्रोजन गॅस पास करतात, त्याचं स्ट्रक्चर बदलतं आणि ते घट्ट व्हायला लागतं. हे का करतात, कारण हे अनेक दिवस खराब होत नाही. त्याच्यात तयार केलेले पदार्थ महिनोन चांगले राहतात. म्हणून सगळे जे प्रोसेस फूडवाले आहेत हे हायड्रोजनेटेड फॅट वापरतात. आईस्क्रीम मध्ये हायड्रोजन फॅट, केक मध्ये हायड्रोजनेटेड फॅट्स, सगळ्या प्रकारच्या रेडीमेड गोष्टीमध्ये हायड्रोजनेटेड फॅट असतात. परंतु शुगरपेक्षाही अनेक पटीनं घातक हे हायड्रोजनेटेड फॅट आपल्यासाठी असतात. त्यामुळे ज्या पण पदार्थामध्ये ट्रान्स फॅट किंवा हायड्रोजनेटेड व्हेजिटेबल ऑइल असं लिहिलेलं असेल तो पदार्थ आपल्या मुलांना द्यायचा नाही किंवा आपण पण खायचा नाही. हा आहारातला एक नियम नेहमी करता लक्षात ठेवा. ह्याच्यात ट्रान्स फॅट असतात, हे नाही खायचं आहे. ट्रान्स फॅट अजून कशा झाले असतात ते बघा. हे सगळे पदार्थ जे आहेत त्याच्यामध्ये ट्रान्स फॅट असतात. काय होतं, तेच तेल वारंवार उकळल्याने रोड साईड आपण खूप चांगलं खातो, मजेदार वाटतं आपल्याला की किती चांगलं बनवतात, परंतु 8-8 दिवस हे लोक तेल बदलत नाहीत. तेल संपलं की त्याच तेलामध्ये परत दुसरा डबा होता जातो आणि तेच तेल हीट अँड रिहीट, हीट अँड रिहीट. काय होतं बघा, a recent study found that a toxin called 4-hydroxy trans 2 non-EL forms when such oils are canola, corn, soybean and sunflower oils are reheated. जेव्हा ते ऑइल परत उकळलं जातं तेव्हा त्यांच्यामध्ये हे एचएनई नावाचं जहर तयार होतं. आणि हे जहर काय करतं ते बघा, वन्स ॲब्सॉर्ब इन द बॉडी, तुमच्या शरीरात ते एकदा गेलं की एचएनई रिॲक्ट्स विथ डीएनए, आरएनए अँड प्रोटीन्स अफेक्टिंग बेसिक सेल्युलर प्रोसेस. कॅन्सर होण्याचं हे दुसरं पण महत्वाचं कारण आहे, डायबिटीसच नाही. बाहेरच्या गोष्टी खाणं, चांगलं हॉटेल जरी असलं तरी 10 लिटर पैकी जर 5 लिटर जर तेल उरलं एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये, ते लोक फेकून देतात का? तुम्हीच दिवाळीला ज्या पदार्थ बनवले
उरलेलं तेल फेकलं का? आतापासून काय करायचंय? दिवाळीला तळल्यानंतर उरलेलं तेल फेकून द्यायचंय. हे जहर आहे, ते जहर लक्षात ठेवा. नाश्त्यामध्ये ज्यांच्या खिशात पैसा आहे, ज्यांना सहज शक्य आहे, त्यांनी अवश्य 5 ते 7 बदाम आणि 2 ते 4 अक्रोड सकाळी भिजू टाकायचे, संध्याकाळी काढून ठेवायचे. दुसऱ्या दिवशी सकाळी स्वच्छ धुवून आपल्या नाश्त्यामध्ये किंवा जेवणामध्ये जरूर यांचा वापर करायचा आहे. ह्याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड असतात. यांनी HDLचं प्रमाण वाढायला मदत होते. हे हार्ट फ्रेंडली आहेत, डायबिटीससाठी पण चांगले आहेत. दुसरं सांगायचं राहिलं ती जवसाची चटणी, ते पण लिहून घ्या. बदाम आणि अक्रोड नंतर तुम्हाला लिहायचे जवसाची चटणी, पण ती रोज बनवल्या गेली पाहिजे. फ्रेश बनवलेली जवसाची चटणी 2-3 चमचे खाल्ली तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. फक्त जवसाची चटणी खाताना पाणी पिलं पाहिजे. काही काही लोक जेवताना पाणी अजिबात पित नाहीत. जवसाची चटणी जर तुम्ही तुमच्या आहारात इन्क्लूड केली असेल तर तुम्ही पाणी अवश्य पिलं पाहिजे. अदरवाईज आतमध्ये गाठ वगैरे होण्याची भीती असते. आलं लक्षामध्ये? नारळाची चटणी, ओल्या नारळाची चटणी हेल्दी असते, आपण भरपूर प्रमाणात ती वापरू शकता. कारळाची चटणी, तुम्हाला जी मी म्हटलं होतं की मॅग्नेशियम, पोटॅशियम, क्रोमियम याची जी शरीराला गरज आहे ती आपल्याला या कारळाच्या चटणीमधून, सूर्यफूल बियाच्या चटणीमधून, डांगराच्या बियामधून ह्या सगळ्या गोष्टी मिळतात. म्हणून ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या भरपूर पण आपण चटणी खातो किती? चमचा, अर्धा चमचा खातो. 2-3 चमचे चांगली, कोणाची लाज वाटू द्यायची नाही. शरीरासाठी जे गरजेचं ते व्यवस्थित खायचं. बघा, थोड्याशा सनफ्लॉवर बियामध्ये 128 मिलीग्राम मॅग्नेशियम असतं. आणि मॅग्नेशियम, आता एक नवीन रिसर्च झालेला आहे की ज्या लोकांमध्ये मॅग्नेशियमचं प्रमाण कमी असतं त्यांना व्हिटॅमिन डी लवकर कमी होतं त्यांचं. म्हणजे नुसतं व्हिटॅमिन डी घेऊन उपयोगाचं नाही, तर मॅग्नेशियम पण वाढलं पाहिजे. आणि म्हणून या सूर्यफूल बियांची चटणी आपण जरूर बनवली पाहिजे. टरबूज, खरबूज, डांगर यांच्या बिया पूर्वी आपल्या आजी जे लोक आहेत ह्या खूप अशा चटण्या करायचे. आता कोणालाकडे वेळ नाही या गोष्टीचा, पण रेडीमेड बिया पण विकत मिळतात, त्याची आणून आपण चटणी तयार करू शकतो. काळे जिरे, काळे जिरे डायबिटीससाठी वरदान आहे ॲक्च्युली. ही 1 क्लिनिकल स्टडी, जशी मेटफॉर्मिनची टॅबलेट घेता ना तुम्ही, तितका चांगला रिझल्ट ह्या काळ्या जिऱ्यांमुळे होतो असं सिद्ध झालेलं आहे. त्यामुळं काळ्या जिऱ्यांची चटणी किंवा त्याचा आहारामधला उपयोग चमचा 2 चमचे अवश्य केला गेला पाहिजे. ताजं दही घरी तयार केलेलं. काकडी आणि टोमॅटो वापरायला मी सांगितलं होतं काल सुद्धा. का वापरायचं? तर त्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स हा 0 असतो. ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे काय की एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर रक्तातली साखर किती झपाट्याने वाढते. जितकी जास्त झपाट्याने वाढते तितका त्या पदार्थाचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त, असं तुम्ही ढोबळ मानाने समजून घ्या. काकडी आणि टोमॅटो खाल्ल्यानंतर रक्तातली साखर शक्यतो वाढतच नाही, कारण यांचा ग्लायसेमिक इंडेक्स किती आहे? 0 आहे. म्हणून ज्या ज्या पदार्थासोबत तुम्ही ही काकडी आणि टोमॅटो खाणार तर त्या पदार्थाचा ग्लायसेमिक इंडेक्स ते काय करणार? कमी करणार. तुम्ही चपाती आणि भाजीसोबत, एक घास चपातीचा भाजीसोबत खायचा, दुसरा घास काकडीचा किंवा टोमॅटोचा खायचा, म्हणजे काय होईल? तुमच्या पोटामध्ये मिक्सी सारखं ते मिक्स होईल आणि तुम्ही जे पण खाणार त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स 50% कमी होईल. लोक काय करतात? प्लेट भरून काकडी किंवा टोमॅटो घेतात आणि त्यांच्यावरती अत्याचार केल्यासारखं बळजबरीने खातात. असं मी बघितलंय. तोंड वेळ वाकडं करून काही दिवस फॉलो करून ते बंद करतात. जाऊ दे म्हणतात, तिकडे भरू दे. एक घास चपातीचा, भाजीचा आणि दुसरा घास काकडीचा किंवा टोमॅटोचा खायचा आहे. तुम्हाला खायला पण आवडेल, कंटाळा पण येणार नाही आणि तुमचा ग्लायसेमिक इंडेक्स पदार्थाचा पण कमी होईल. स्प्राउट्स म्हणजे हे मोड आलेले कडधान्य, हे आपल्यासाठी वरदान आहेत. आपल्यापैकी प्रत्येकासाठी डायबिटीस असो किंवा नसो 1-2 कटोरी हे रोज खाल्ले पाहिजे. का खाल्ले पाहिजे ते बघा. 100 टाइम्स मोर एन्झाईम्स दॅन अनकुक्ड फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स. फळांच्या आणि भाज्यांच्या पेक्षा 100 पटीने जास्त एन्झाईम्स ह्या स्प्राउट्समध्ये असतात. ह्यातले जे प्रोटीन्स आहेत हे इतके ऍक्टिव्ह होतात की ते आपल्या शरीरासाठी लगेच उपयोगात पडतात. याचं फायबरचं प्रमाण वाढतं आणि शरीरात जे काही विष असेल त्याला ते शोषून घेतात.
विटॅमिन समजा एक 100 ग्राम मूग आपण घेतले आणि त्याच्यामध्ये जर 4 मिलीग्राम विटॅमिन B6 असेल आणि हेच 100 ग्राम मूग जर आपण भिजू टाकले, दुसऱ्या दिवशी त्याला मोड फुटले, मोड आले, कोंब आले आणि त्यातलं जर विटॅमिन आपण परत चेक केलं तर हे 40 मिलीग्राम पर्यंत वाढलेलं असतं. बघा निसर्गाची किमया, 10 ते 20 पटीने यातले विटॅमिन्स वाढतात. आपल्याला 1 रुपया पण एक्स्ट्रा खर्च नाही करावा लागला. तर असे हे स्प्राउट्स आपल्या खाण्यामध्ये रोज असले पाहिजे. ओमेगा 3 फॅटी ऍसिड जे आपल्याला मिळत नाही दुसरीकडनं, ते या स्प्राउट्स मधून मिळतात. स्प्राउट्स आर अल्कलायझिंग टू युअर बॉडी. है ना, आपल्या सगळ्यांच्या बॉडी काय झाल्यात सध्या, ऍसिडिक झाल्यात. सगळ्यांना ऍसिडिटी होत राहते ना. अल्कलाइनिंग करणं आपल्या बॉडीला फार गरजेचं आहे आणि हे स्प्राउट्स आपल्या बॉडीला अल्कलाइज करतात. तर अशा प्रकारे अँटीऑक्सिडंट्स, ऑक्सिजन, विटॅमिन्स, मिनरल्स यांनी खचाखच भरलेले स्प्राउट्स असतात. त्यामुळे आपण सगळ्यांनी रोज नियमितपणे आपल्या जेवणामध्ये किंवा नाश्त्यामध्ये स्प्राउट्स एक मोठी वाटी भरून जरूर घेतले पाहिजे. कच्चे खायचे, परंतु कच्चे खाण्यासाठी काय करायला लागेल, त्याला तुम्हाला ॲक्वागार्ड किंवा फिल्टरच्या पाण्यामध्ये भिजू घालायला लागेल, टॅप वॉटरमध्ये नाही. नाहीतर त्याला वास येतो, त्याच्यामध्ये बॅक्टेरिया वाढतात. आणि जेव्हा तुम्ही त्याला उपसून ठेवणार तेव्हा दिवसातून त्याला 2-3 वेळेस स्वच्छ धुतलं पाहिजे. आणि काढून ठेवताना चाळणीमध्ये काढून ठेवायचं आणि खाली पातेल्यामध्ये पाणी ठेवायचं. बरेच लोक काय करतात, त्याला रुमालामध्ये बांधून ठेवतात. तसं नाही करायचं. ते केलं तर काय होतं, त्याच्यावरती बॅक्टेरिया वाढतात. दिवसातून 2-3 वेळेस स्वच्छ धुवायचं आणि संध्याकाळी चाळणीमध्ये काढून ठेवायचं, खाली पाणी ठेवायचं. सकाळी सुंदर त्याला मोड येतात, अजिबात वास येत नाही. आम्ही साधारणतः मागच्या 3 वर्षापासून असंच करतो आहे. कधीही पोटाचा त्रास झाला असं झालेलं नाही मागच्या 3 वर्षात. दलिया कसा बनवायचा डायबेटिक पेशंटनी किंवा इतरांनी ते बघून घ्या. 500 ग्राम गहू घ्यायचे, 500 ग्राम बाजरी घ्यायची, 500 ग्राम तांदूळ घ्यायचे, 500 ग्राम मूग घ्यायचे आणि या सगळ्यांना जाड भरडायचं आहे. आणि भरडल्यानंतर त्यात 20 ग्राम ओवा टाकायचा आहे आणि 50 ग्राम तीळ टाकायचे. हा झाला तुमच्याकडे रेडीमेड दलिया. एका व्यक्तीसाठी 50 ग्राम दलियाची पावडर काढून घ्यायची आहे आणि त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या कट करून टाकायच्या. मग टोमॅटो असेल, काकडी असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या शेंगा असतील, चवळीच्या शेंगा असतील, पालक किंवा मेथी असेल, हे सगळ्या तुम्ही भाज्या या दलियामध्ये टाकून 700 मिलीलिटर पाण्यामध्ये याला शिजवायचंय. 50 ग्राम दलियासाठी 700 मिलीलिटर पाणी. हा दलिया डायबेटिकच्या पेशंटसाठी आणि इतरांसाठी उत्तम आहे. याचा ग्लायसेमिक इंडेक्स एकदम कमी असतो, शुगर पटकन वाढत नाही. पण आपल्याकडे दलिया जो मिळतो तो कसा असतो, त्यात काहीच नसतं दुसरं. गव्हाचा दलिया असतो किंवा मिक्स जरी असेल तरी त्यात बाकीचं प्रमाण फार कमी असतं. दलिया आयडियली हा असा असला पाहिजे. उपमा बनवताना काय करायचंय, भरपूर भाज्या टाकायच्या आणि जसं तुम्हाला सांगितलं रव्यासोबतच मुगाचं किंवा चण्याचं पीठ त्यात मिक्स करायचंय. डायरेक्ट रव्याचा उपमा नाही बनवायचा आहे आणि त्यात भरपूर भाज्या टाकायच्या. ह्या सिंपल युक्त आहेत, पण याने तुमची साखर कंट्रोलमध्ये राहायला मदत होणार आहे. पोहे कसे खायचे ते बघा. पोहे कसे खायचे, पोहे बनवताना सुद्धा त्यात जेवढ्या भाज्या तुम्हाला टाकता येतील, शेंगदाणे टाकता येतील, डाळवं टाकता येईल, जे काय टाकता येईल एक्स्ट्रा, ज्याच्यात कार्बोहायड्रेट नाही, अशा सगळ्या गोष्टी टाकायच्या. सोबत मटकीची उसळ बनवायची जर आवडत असेल तर, चण्याची बनवली तरी चालेल. आणि 1 चमचा पोह्याचा घास, 1 चमचा मटकीचा घास, 1 चमचा काकडीचा किंवा टोमॅटोचा घास या पद्धतीने खायचं आहे. तर शरीरामधली ग्लुकोज तुमची जी काय होईल ते अगदी हळूवार ऍब्झॉर्ब होईल आणि तुमची साखर वाढणार नाही. इडली कशी बनवायची आहे, पांढरी शुभ्र नाही, ही अशी इडली बनवायची. याला व्हेजिटेबल इडली असं म्हणतात. यात नुसता पालक नाही, दुसऱ्या भाज्या पण तुम्ही टाकू शकता. डायबिटीज पेशंटसाठी हे देपले म्हणजे वरदान आहे. पाहिजे तेवढ्या भाज्या तुम्ही टाकू शकता. आणि गव्हाच्या पिठात किंवा ज्वारीच्या पिठामध्ये तुम्ही मुगाचं पीठ आणि चण्याचं पीठ 50% सहज मिक्स करू शकता. आणि भाज्या आणि हे सगळं मिळालं. बटर खायला तुम्हाला मी मना नाही केलेली, बटर खाऊन टेस्टी धेपलं तुम्ही खाऊ शकता. हा अल्कली रस डायबिटीजच्या पेशंटसाठी एक वरदान आहे. ज्यांना डायबिटीज नाही ते पण घेऊ शकतात, पण डायबिटीजच्या पेशंटसाठी हा ज्यूस एक वरदान आहे. माझ्याकडे जे पेशंट डोळ्यांच्या ऑपरेशनसाठी येतात आणि डायबेटॉलॉजिस्ट कडून ज्यांची शुगर कंट्रोल होत नाही, त्यांची शुगर या ज्यूसनी कंट्रोल होते. इतकी किमया या ज्यूसमध्ये आहे. प्रॅक्टिकली तुम्ही स्वतः ज्याची शुगर कंट्रोल होत नाही या ठिकाणी त्यांनी घेऊन पाहायचं आणि 5व्या दिवशी साखर चेक करायची, लगेच त्यांना रिझल्ट मिळेल.
जे लोक मला सांगत होते आमच्या पायाची तळपायाची आग कमी होते, जास्त आग होते, जळजळ होते, ती आग लगेच 1-2 आठवड्यामध्ये त्या ज्यूसमुळे कमी व्हायला लागेल. पायाची जळजळ कमी व्हायला लागेल. 50 ग्राम पालक घ्यायचा आहे, झालं लिहून. 50 ग्राम दुधी भोपळा घ्यायचा आहे. दुधी भोपळा चव घेऊन बघायचा, कडू असला नाही पाहिजे. दुधी भोपळा हा कडू नको, कडू असेल तर तो जहरीला असतो. त्यामुळे दुधी भोपळा अगोदर कापून तोंडात टाकून बघायचा, कडू नसेल तर 50 ग्राम दुधी भोपळा घ्यायचा आहे. जर कधी दुधी भोपळा अवेलेबल नसेल मार्केटमध्ये तर ऑप्शन आहे हा दुसरा पारसी दोडका किंवा सिरांचा दोडका, पण शक्यतो दुधी भोपळाच घ्यायचा आहे 50 ग्राम. लिहून झालं सगळ्यांचं. त्यानंतर छोटं ऍपल 50 ते 100 ग्रामचं एक छोटं ऍपल. ऍपल जर कधी अवेलेबल नसेल तर हिरवा पेरू घेऊ शकता तुम्ही तेवढाच. तोही अवेलेबल नसेल तर केळी सालीसकट, अर्धी केळी सालीसकट. एका केळ्याचे 2 तुकडे करायचे आणि सालीसकट ते घ्यायचं आहे. कढीपत्त्याची 7 पानं टाकायची आहेत. पुदिन्याची 21 पानं, पुदिन्याची 21 पानं, तुळशीची 7 पानं, तुळशीची 7 पानं, विड्याची 1 किंवा 2 पानं. चव चांगली येते आणि 1च्या ऐवजी 2 वापरले तरी चालू शकतात. दालचिनी पावडर चिमूटभर, जास्त नाही, चमच्याने टाकायची नाही. नीट ऐकून घ्या. आपल्या चिमटीमध्ये जेवढी बसेल तेवढीच दालचिनी पावडर टाकायची आहे. काळे मिरी पावडर सुद्धा चिमूटभरच घ्यायची आहे. शेंदे मीठ चिमूटभर, पण ज्यांचं ब्लड प्रेशर जास्त आहे त्यांनी शेंदे मीठ टाकायचं नाहीये. मीठ जेवढं कमी करता येईल कुठल्याही प्रकारचं, साधं मीठ किंवा शेंदे मीठ कमी केलेलं चांगलं. या सगळ्यांना मिक्सर मधून काढायचं आहे. 1.5 कप पाणी टाकून, 1.5 कप पाणी टाकून मिक्सर मधून काढायचं आहे. त्याच्यामध्ये 1 लिंबू पिळायचे. ज्याला लिंबाचा त्रास होत असेल त्यांनी अर्धा टाका, अर्ध्याचा त्रास होत असेल तर 1/4 हिस्सा टाका, पण लिंबू अवश्य टाकायचंय. आणि हे न गाळता घ्यायचंय, याला गाळायचं नाहीये. किती वेळेस? ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी 3 वेळेस, सकाळी नाश्त्याच्या अगोदर, दुपारी जेवणाच्या 10 मिनिटं अगोदर आणि सायंकाळी नाश्त्याच्या ऐवजी 3 वेळेस घ्यायचंय. आणि ज्यांना डायबिटीस नाही त्यांनी 1 वेळेस घ्यायचं, सकाळी नाश्त्याच्या अगोदर. ज्यांना डायबिटीस नाही त्यांच्यासाठी अजून एक सूचना, त्यांनी दालचिनीची पावडर टाकायची नाही. ज्यांना डायबिटीस नाही त्यांनी दालचिनीची पावडर टाकायची नाही. ज्यांना डायबिटीस आहे त्यांनीच दालचिनीची पावडर टाकायची. प्रत्येक वेळेस फ्रेश बनवायचंय, कारण 5 मिनिटात खराब होत आहे. कुठले कुठले फळं डायबिटीसला चालतात ते लिहून घ्या. जर युरिक ऍसिड नॉर्मल असेल तर वेगवेगळ्या प्रकारच्या बेरीज आजकाल मिळतात. जांभूळ मिळतं, करवंद, डाळिंब, पियर्स, संत्रा, मोसंबी, ऍपल, किवी, किवी पण मिळतं आजकाल. पेरू पण हिरवा, पपिता पण इतका पिवळा नाही, हिरवट पिवळा पपिता तुम्ही खाऊ शकता, पूर्ण पिवळा टरबूज. आपण जर जेवणामध्ये इतकं खात असू तर किती कॅलरी आहेत बघा. 2 चपाती, 1 भेंडीची भाजी आणि सलाड, हार्डली 240 कॅलरी आहे ना. त्यामुळं कॅलरीचा ओव्हर होण्याचा काही प्रश्न नाही. फक्त याच्यातलं कार्बोहायड्रेट स्लो झालं पाहिजे आणि कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी झालं पाहिजे. टेक होम मेसेज काय आहे? कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी करा. गव्हाचं ज्वारीचं पीठ चाळू नका. त्यात फायबरचं प्रमाण वाढवा, प्रोटीनचं प्रमाण वाढवा. तेल कुठलं वापरायचंय? कच्ची घाणी तेल वापरायचंय. कच्च्या भाजीपाला भरपूर वापरा. रिफाईन तेल बंद करा. ज्या ऍड येतात टीव्हीला एवढ्या मोठ्या रिफाईन तेलाच्या, हे हृदयासाठी चांगलं, ते चांगलं, काहीही चांगलं नाहीये. गहू व ज्वारीचे पीठ चाळू नका. याच्या पिठात मुगाचे पीठ, दुधी भोपळा मिक्स करा. अल्कली रस नियमितपणे घ्या. सगळ्या प्रकारच्या स्नॅक्स मध्ये भरपूर भाज्या व प्रोटीन्स वापरा. मिक्स अंकुरित कडधान्य वापरा. चटण्या वेगवेगळ्या प्रकारच्या वापरा. स्पिरुलिनाचा पावडरचा वापर करा. अशा प्रकारे तयार केलेले जेवण डायबिटीसला नियंत्रणात ठेवण्यासाठी मोलाची भूमिका बजावेल.
ज्यांना डायबिटीस नाही त्यांना तो होणार नाही. आणि अशाच जेवणाला आपण काय म्हणणार? अन्नम परम औषधम.